नमस्कार मंडळी, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी एक मस्त झणझणीत चटपटीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. 5 ते 6 बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत आणि सोलून किसून बाजूला ठेवलेले आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे 2 चमचे साधारण. त्यामध्ये आलं, मिरची आणि लसणाची मी पेस्ट घातलेली आहे 2 चमचे. हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा चमच्याने मी व्यवस्थित एकत्र केलं. गॅस बंद केलेला आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण हे किसलेल्या बटाट्यांवर घालायचं आहे. सर्व मिश्रण आपल्याला बटाट्यावर घातल्यानंतर आता चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने आपल्याला व्यवस्थित हे स्मॅश करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपलं रेडी आहे. आता आपण चपातीचा पिठाचा गोळा घेणार आहोत आणि नंतर व्यवस्थित तो पातळसर व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे सर्व बाजूनी. आणि आता हे जे बटाट्याची भाजी आपण बनवून ठेवलेली आहे ती आपण या चपातीवर मध्यभागापासून पुढे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर भरपूर आपण चीज किसून घालायचं आहे. तुम्हाला जे कोणतं चीज आवडत असेल ते तुम्ही चीज किसून घालू शकता. आणि बरोबर आपल्याला चारही बाजूनी ही चपाती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे की ती चौकोनी स्वरूपात आपल्याला दिसली पाहिजे. त्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ आपल्याला घेऊन ही चपाती थोडीशी वरच्यावर आपल्याला छान लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने. दोन्ही बाजूनी आपल्याला लाटायचे आहे जेणेकरून आपला हा जो पराठ्याचा आकार आहे तो चौकोनीच राहिला पाहिजे. तर अशा प्रकारे हा आपला चीझी आलू पराठा लाटून झालेला आहे आणि आता पॅनवर मी थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे आणि हा पराठा मी भाजण्यासाठी ठेवलेला आहे. लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही आहे, नाहीतर तो वरून शिजेल आणि आतून मात्र कच्चा राहील. त्याकरता आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी व्यवस्थित दोन्ही बाजूनी तूप लावून हा पराठा छान भाजून घेतलेला आहे. बघा किती छान फुलला देखील आहे, खूप सुंदर झालेला आहे आणि गरमागरम अतिशय सुंदर टेस्टी लागणार आहे हा पराठा. अगदी 5च मिनटामध्ये हा पराठा आपला तयार झालेला आहे. मस्त सर्विंग प्लेटमध्ये काढून छान आपल्याला असा कट करून सर्व करायचा आहे. चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा दह्यासोबत तुम्ही हा पराठा सर्व करू शकता. मुलांना देखील खूप आवडेल. तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता अशा प्रकारचा हा चीझी आलू पराठा. तर घरी या पद्धतीने तुम्ही असा मस्त गरमागरम चीझी आलू पराठा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंटही करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.